या नभानं या भुईला दान द्यावं आणि या मातीनं चैतन्य गावं. माळरानावर सुद्धा नंदनवन कसं फुलवता येतं ते पहा. माझ्याबरोबर राजवर्धन शिंगाडे आहे. राजवर्धन हा कृषी पदविका आणि पदवीमध्ये शिकतोय. राजवर्धन आपल्याला त्याची एक वेगळी अफलातून माळरानावरची जी ढोबळी मिरची आहे अत्यंत कमी खर्चातल्या शेडनेटची ती दाखवतोय. आता हे शेडनेट कुठनं आणि कसं आलं तर कृषी प्रदर्शन जे बारामतीत भरलं जातं त्याच्यामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण असं काही वेगळं बघायला मिळतं आणि अत्यंत कमी खर्चातले. कारण बऱ्याचदा असं होत होतं की शेडनेटला खूप खर्च येतो. आपल्याबरोबर अतुल शिंगाडे आहेत जे शेतकरी आहेत ह्या शेडनेटचे मालक. त्याचबरोबर यशवंत जाधळे सर आहेत जे कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आहेत. शिंगाडे सर, किती एकर ही हा 2 एकर प्लॉट आहे. 1 एकर हा आणि हा 1 एकर आहे. बरं. असं 2 एकर प्लॉट आहे. बरं, कधी केलं हे? साधारण 2 महिने झाले. कुठून आणलं हे? हे शेडनेट केविकेने दिलं तर निमगावचा पत्ता, निमगावमधून घेतलं. बरं, कमी खर्चातलं शेडनेट म्हणजे नेमकं काय आहे? बांबू नेट. आता कृषी प्रदर्शनात आपण विविध प्रकारचे तंत्रज्ञान दाखवतो. शेडनेटमध्ये कमी खर्च, जास्त खर्च. आता कमी खर्चातलं म्हणजे आपण जे उभं राहिले म्हणजे मॅक्झिमम आपल्या हाईट म्हणजे मॅक्झिमम 8 फूट तरी बांबू नेट हाऊस करतो. हे बांबू वापरला तुम्ही बघताय. हे आपण शिफ्ट पण करू शकतो. जर जीआयचा पाईप वापरला तर खर्च 3 पटीने जास्त असतो. हा एका पट्टीचाच खर्च वापरून शेतकरी रंगीत ढोबळी मिरची या ठिकाणी लावली, त्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आता इथं आपण काय प्रात्यक्षिक केलंय ते थोडक्यात अतुलजीत सांगतील. हा जो प्लॉट आहे केविकेतून आपण रोपं आणून ग्राफ्टिंगची रोप आहेत. हे कुठली ती रोप? हे केविकेतून हा पिवळा कलर आहे, बटाटा म्हणून आहे. बटाटा. रिजवानची इम्पोर्टेड व्हरायटी आहे. बरं आणि त्याच्यातून निम्मा भाग आमचा इम्प्रेशन आहे. म्हणजे लाल व्हरायटी येते ती. बरं हा इम्प्रेशन बटाटा आहे. बरं हा पिवळा कलरचा बरं आणि अजून लाल कलरचा त्या कोपऱ्यात आहे. बरं आणि रेग्युलर बियांपासून रोपं तयार केलेला हा 1 एकर आहे. तर बरं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. ह्यात सेटिंग जास्त आहे, साईज जास्त आहे, मरतुकीचं प्रमाण कमी आहे बरं. आणि रोगाला सुद्धा थ्रिप्सला सुद्धा अटकाव आहे बऱ्यापैकी. बरं. म्हणजे थ्रिप्स कमी आहे. मला एक गोष्ट सांगा शिंगाडे सर, कृषी प्रदर्शनामुळे काय नेमका फायदा झाला? म्हणजे हेच नेमका फायदा झाला का आणखी काय फायदा झाला? बऱ्याच टेक्नॉलॉजी बघायला मिळतात. मल्चिंग पेपर बघायला मिळतो, कोणी कसला मल्चिंग वापरलाय, व्हरायट्या बघायला मिळतात. प्रत्यक्ष प्लॉट कोणाचा बघण्यापेक्षा केविकेत सगळं कृषी प्रदर्शन मध्ये सगळे प्लॉट बघायला मिळतात. आणि औषधांनी काय कुठल्या मारला येते, काय नवीन नवीन औषध असतात, संशोधन असतात, कोणी काय मारलंय ते बी सगळं लक्षात येतात गोष्टी. मला एक साधी गोष्ट सांगा, जर तुम्ही शेडनेट केलं असतं पारंपरिक तर किती खर्च आला असता? आता किती खर्च आला? शेडनेटला साधारण 15 ते 20 लाख खर्च. ह्याला माझं 2 लाख रुपयात हे उभं झालं सगळं. हे अख्खं सगळं 1 एकर 2 लाख रुपयात. 2 लाख रुपयात भरायला? हो हो. राजवर्धन, तुला नवीन प्रयोगाबद्दल काय वाटतं? कारण तू आता नवीन हे शेती शिकतोय सगळी. सध्या आता टेक्नॉलॉजी पुढे वाढत चाललेली आहे हां आणि केविकेच्या लाईव्ह डेमोमधून काय काय बरीचशी माहिती भेटते. कसं काय आपल्याला लागवड केली जाते, बरं उपयोगी सांगितलं जातो ह्याचं काय की मल्चिंगचा काय किती काय मायक्रॉन वापरलं जातं ह्याचा उपयोग सांगितला जातो. परत पाण्याचं काय व्यवस्थापन आहे सगळं उपयोग सांगितला जातो. बरं. परत काय मार्केट व्हॅल्यू त्याच्या बाबतीत आता शेतीला जो उपयोग झाला असं तुझं मत आहे, ह्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग काय करता येतील? नवीन प्रयोग आता हे ग्राफ्टिंगची रोपं आले, बरं बायोलॉजिकल कीटकनाशक वापरणे, लोकांना विषमुक्त थोडंसं खायला देणे, बरं बऱ्यापैकी प्रयत्न करणे बायोलॉजिकल मध्येच. कारण काय होतंय आता इतकी औषधं मारले की लोकांना कॅन्सरकडे लोकांचा प्रवास चालू आहे सगळा. बरोबर तर आहे. प्रयत्न करणे काम चालू आहे सध्या. किंवा त्यात बायोलॉजिकल मध्ये थोडंसं काम बी झालं पाहिजे, थोडंसं शास्त्रज्ञांनी काम केलं पाहिजे थोडं. आणि मला एक सांगा, आता हे उत्पन्न सुरू झाले का व्हायचंय अजून? हे आता एक 2 ते 3 दिवसात चालू होईल. 4 दिवसात साधारण. आता कलर यायला लागलाय, डोळा पडायला काय लागलाय. अपेक्षित आहे तुम्हाला? साधारण आजचा रेट 250 रुपये किलो आहे दादरचा. बरं काल परवापर्यंत 100 रुपयेच रेट होता. बरं. पण अचानक वाढ झाली मार्केटमध्ये. मार्केट काय ह्याचं सोन्यासारखं मार्केट असतं. एका दिवसात 100 रुपये बी होतं, एका दिवसात 10 रुपये बी होतं. बरं बरं बरं. म्हणजे ह्याचा मार्केट सोन्यापेक्षा बी गंभीर परिस्थिती सध्या. किती टन अपेक्षित आहेत? माझ्या आता हे 18,000 काढे आहे ह्याच्यात. बरं साधारण 2 किलो झाडामुळे 30-35 टन माल निघेल 2 एकरात मला. बरं. आणि तेवढा माल निघेल मला. जगदाळे सरांना एक शेवटचा प्रश्न आहे. जगदाळे सर, कृषी प्रदर्शनानं काय साध्य केलं? तर मला वाटतं हा एक इम्पॅक्ट मानावा लागेल. अशा स्वरूपाचे किती असे प्रयोग शेतकरी करतात? कृषी प्रदर्शन आता हे तुम्ही आम्ही बघितलं की एक संरक्षित शेतकरी अवलंब करायला लागलेत. नंतर जैविक खताचा वापर, जैविक औषधाचा वापर, ॲटोमेशन म्हणजे लेबरमध्ये बचत करून कमीत पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे आता नवीन पिकं ही आता एक ढोबळी मिरची घेतलं. फळ पिकामध्ये सुद्धा आपण सफरचंद, आवॅकडो, लिची असे बरेचशी परदेशी पिकं आपण कृषी प्रदर्शनात दाखवून ती टेक्नॉलॉजी आता शेतकरी आत्मसात करतात, जेणेकरून त्यांचं उत्पादन सुद्धा वाढतं आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा फरक पडतोय. आणि ज्या पद्धतीनं हे सगळं कृषी प्रदर्शन सुरू आहे त्या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतोय?
माझ्या मते सांगता येईल तर ते 100% फायदा जे काय आपण तंत्रज्ञान दाखवतो ते शेतकऱ्यांना नवीन सुद्धा असतं आणि जे सध्या करत आहेत त्या तंत्रज्ञानामध्ये थोडासा विकसितपणा नवीन तंत्रज्ञान कसं वापरायचं तर हे सर्व तंत्रज्ञान आपण कृषकमध्ये दाखवतो. बरं. म्हणजे पीक लागवडीपासून ते पीक मार्केटिंग करताना कोणकोणते अडचणी येतात त्या अडचणीवर मात कशा पद्धतीने करायचे हे सर्व तंत्र आपण कृषकमध्ये दाखवतो आणि या वर्षी आपण तसेच नवीन नवीन प्रयोग आपण कृषकमध्ये करतोय. म्हणजे हे एक लक्षात घ्या, जर शेतकऱ्यांनी ठरवलंच तर नवीन तंत्रज्ञान वापरताना शेतकरी सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतो. म्हणजे जे प्रत्यक्षात उत्पादन घेतलेलं आहे ते जर खरोखर चांगलं असेल तरच शेतकरी त्याच्या शेतामध्ये वापर करतो. अतुल शिंगाडे हे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जर पाहायला गेलं तर 20 लाखाचा खर्च त्यांनी 2 लाखात आणलेला आहे. त्यामुळे उत्पन्न जे मिळेल ते शेतीसाठी फलदायी ठरेल.